आता स्कूल व्हॅनमधील मुलीही असुरक्षित, वाहन चालकाने सोशल मीडियावर केले मुलीला मेसेज। देशातील तसेच राज्यामध्ये सध्या मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थिनीवरील कोल्हापुरात 10 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण ताजे असताना पुण्यात देखील संतापजनक प्रकार घडला आहे। शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत साशंकता आहे। शाळेतील विद्यार्थिनीला तिच्या स्कूल व्हॅन चालकाने "तू मला आवडतेस" असा मेसेज केला आहे। यामुळे भयभीत झालेल्या मुलीने हा सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला। या प्रकारामुळे पालकांनी रोष व्यक्त करत हे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले। मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा देखील चालकाला चोप दिला आहे। राज्यामध्ये मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे। सध्या बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना कोल्हापूर, पुणे, मुंबईमधील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। इंस्टाग्रामवर वाहन चालकाने विद्यार्थिनीला हे मेसेज केले होते। स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि सोशल मीडियावर मेसेज करत सातत्याने विद्यार्थिनीला त्रास देत होता। पुण्यातील या संबंधित स्कूल व्हॅन चालकाला मनसेच्या गणेश भोकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे। त्यानंतर मनसे सैनिकांनी स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले। स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शालेय विद्यार्थिनींबाबत या घटना समोर येत असल्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटत आहे। मुलींना शाळेत सुद्धा सुरक्षित पाठवता येत नसल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत। एवढेच नव्हे तर पुण्यामध्ये स्वातंत्र्यदिनी विद्यार्थिनीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला। शाळेतील पीडित मुलगी आणि मुलांची ओळख होती। मुलीला आमिष दाखवून जाळ्यात ओढले, तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने व इतरांनी मुलीला फूस लावून मित्राच्या घरी पार्टीसाठी नेले। तेथे तिला दारू पाजली। दारूच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। मित्राबरोबर असलेल्या एकाने मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ काढला। या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे।